नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. कुळीथ सूप. कुळीथ सूप. कुळीथ हे एक प्रकारचे कडधान्य असून पचायला हलके, वात व कफदोष शमवणारे असते. याने जठराग्नीची ताकद वाढते. पोट तसेच मूत्र प्रवृत्तीची साफ व्हायला मदत मिळते. या पद्धतीने केलेले सूप रुचकर तर असतेच, पण तब्येतीसाठीही हितकरही असते. कुळथामध्ये गर्भाशय आकुंचन करण्याचा विशेष गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेद शास्त्रात हे सूप बाळंतपणानंतर स्त्रीसाठी उत्तम सांगितले आहे. पहिल्या 6व्या महिन्यात या पद्धतीने बनवलेले कुळीथ सूप अवश्य घ्यावे. अंदाजे 4-5 व्यक्तींसाठी. या पाककृतीसाठी लागणारा वेळ अंदाजे 30 मिनिटे. घटक द्रव्य: कुळथाचे पीठ 50 ग्रॅम, तूप 3 चमचे, जिरे 3 ग्रॅम किंवा 1 चमचा, हिंग 1.5 ग्रॅम किंवा अर्धा चमचा, हळद 1.5 ग्रॅम किंवा पाऊण चमचा, नारळाचा चव किंवा खोबऱ्याचा कीस 9 ग्रॅम म्हणजे 3 चमचे, वाटलेली मिरची 1.5 ग्रॅम म्हणजे पाव चमचा, गरम पाणी 1 लिटर, मीठ 9 ग्रॅम म्हणजे 1.5 चमचा, आमसूल 2-3 तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर 3 ग्रॅम म्हणजे 1.5 चमचा. कृती: 1. जाड बुडाच्या पातेल्यात तुपावर जिरे, हिंग, हळद, नारळ किंवा खोबरे, मिरची घालून थोडा वेळ परतावे. 2. या फोडणीवर गरम पाणी, मीठ व आमसूल घालून उकळी आल्यावर आच मंद करावी. यातच वरून कुळथाचे पीठ गुठळ्या होणार नाहीत अशा बेताने हळूहळू फुरफुरावे व सुमारे 5-6 मिनिटे शिजू द्यावे. 4. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढायला घ्यावे.